मुक्काम पोस्ट फोंडा घाट. दाट जंगल आणि काळ्या कुट्ट अंधारात हरवलेला रस्ता. 2013च्या जुलै महिन्यातील एक पावसाळी रात्र. दोन मित्र, हिमांशू आणि रोहन, एका मित्राचे लग्न आटपून परत येत होते. घाटात धुक्याची इतकी दाट चादर होती की बाईक अतिशय हळूवार चालवावी लागत होती. ते एका वळणावर आले आणि अचानक हेडलाईटमध्ये दिसली भिजलेले काळे भोर केस आणि चमकदार निळे डोळे असलेली एक बाई. ती रस्त्याच्या मधोमध बसलेली. "ओ काकू, बाजूला व्हा," रोहन ओरडला, पण ती स्त्री एक इंचही हलली नाही. तिच्या डोळ्यात अनैसर्गिक शांतता होती, जणू ती त्यांच्याकडे पाहतही नव्हती, पण तिची नजर त्यांच्या आरपार जात असावी. दोघांनी तिला टाळून बाईक बाजूने पुढे काढली, पण फक्त 200 मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला तीच बाई उभी दिसली. वाऱ्याने तिच्या डोईवरचा पदर उडाला आणि निळे डोळे पुन्हा चमकले. हिमांशू ओरडला, "अरे, ही तर मागे होती ना?" रोहनने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त बाईक पूर्ण वेगात पुढे हाकली. घाट संपेपर्यंत दोघांनी मागे वळून पाहिलं नाही. घरी पोचले तेव्हा दोघांनाही कापरं भरलेलं. रोहनचं घर हिमांशूच्या घरापासून आणखी मैलभर पुढे, गावाच्या दुसऱ्या टोकाला. पण आता त्याच्यात बाईक घेऊन एकटं पुढे जाण्याची हिंमतच नव्हती. त्या रात्री तो हिमांशूच्या घरीच थांबला. दुसऱ्या दिवशी त्यांनी घडला प्रकार घरच्यांना सांगितला, वाडीतल्या मित्रांना सांगितला, पण कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवेना. म्हणजे कोकणी लोक भूतांवर विश्वास ठेवत नाहीत असं नाही, पण त्यांची स्वतःची अशी खास पारंपरिक भूते आहेत. गिर्या, बायंगी, हडळ, संबंध आणि ब्रह्मराक्षस वगैरे. ते या नव्या निळ्या डोळ्यांच्या परप्रांतीय भूताची घुसखोरी स्वीकारायला तयार नव्हते. 2-3 आठवडे गेले. थंडी वाढली. भीतीचा प्रभाव कमी झाला. आपल्यावर अविश्वास दाखवणाऱ्या लोकांच्या तोंडावर चांगले पुरावेच फेकून मारूया असं ठरवून रोहन आणि हिमांशू पुन्हा त्याच रस्त्याकडे गेले. रात्री 2:30चा सुमार. रोहन बाईक चालवत होता तर हिमांशू मागे बसलेला, हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असलेला मोबाईल आणि जीव मुठीत धरून. त्यांना फक्त त्या चमकदार निळ्या डोळ्यांच्या बाईचंच भय वाटत होतं असं नाही. कोकणात हल्ली बिबटे, गवेरेडे आणि पटेरी वाघ सुद्धा दिसू लागल्यात बरं का. पुन्हा तसंच धुकं घाटात साकळलेलं. अगदी कमी वेगाने ते थेट वरपर्यंत गेले, पण कोणीच दिसलं नाही. रस्त्याकडेला 10-15 मिनिटं घुटमळले, पण रानात बिबट्याची डरकाळी ऐकू आली तसे गुपचूप बाईकवर बसले आणि तिथून सटकले. निम्मा घाट उतरल्यावर समोर दूरवर एक बाई दिसली. हिमांशूने मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. रस्त्यावर अंधार असला तरी बाईकच्या हेडलाईट समोर येणारी गोष्ट व्हिडिओत स्पष्ट दिसत होती. ती बाई पाठमोरी उभी असलेली, अगदी रस्त्याच्या मधोमध. तिच्या बाजूने सुंबडीत निघू, तू रेकॉर्डिंग सुरूच ठेव, रोहनने हिमांशूला सूचना दिल्या. पण हिमांशू थरथर कापत असलेला. बाईक अगदी तिच्या जवळ आली तसा रोहनने वेग आणखी कमी केला. मोबाईल कसा बसा सावरून, पण डोळे गच्च मिटून घेत हिमांशू रेकॉर्डिंग करत होता. थोडं पुढे येताच रोहनने मिररमध्ये पाहिलं. ती बाई आता मागे दिसत नव्हती. त्याने हिमांशूला विचारलं, "हेम्या, केलंस ना रे लेका बरोबर रेकॉर्डिंग?" पण हिमांशूचं हो नाही की चू नाही. रोहनने पुन्हा मिररमध्ये पाहिलं आणि आपल्या मागे कोणीच बसलेलं नाही हे त्याच्या लक्षात आलं. चालत्या बाईकवरून कुठे पडला हा, की स्वतःच उतरला? रोहनला धक्का बसला. हिम्मत करून तो पुन्हा अख्खा घाट चढून गेला, पण हिमांशू दिसला नाही. मग पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला. सकाळपर्यंत हेच चाललेलं. अखेर निराश होऊन घरी परतला. घडलेली गोष्ट सर्वांना सांगितली. त्यांनाही जबरदस्त धक्का बसला. काय गरज होती नको ते धाडस करण्याची? जे झालं ते झालं.
पण आता हिमांशूच्या घरच्यांना काय सांगायचं? कोण विश्वास ठेवेल या घटनेवर? हिमांशूच्या घरचे, गावकरी, पोलीस सर्वजण रोहनवरच संशय घेणार हे पक्क होतं. रोहनच्या पोटात खड्डा पडलेला. ही अशी वेळ येण्यापेक्षा हिमांशूच्या जागी मीच गायब झालो असतो तर बरं झालं असतं. तो रडू लागला. बाबा आणि चुलत्याने त्याच अवस्थेत त्याला परबांच्या घरी नेला. सकाळच्या चहाची वेळ. पडवीत सर्व चहा पीत बसलेले. सकाळ सकाळ रोहन आणि त्याच्या घरच्यांना पाहून हिमांशूच्या घरचे चाट पडले. रोहनने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. आता त्याची आई हंबरडा फोडेल. बाप आणि भाऊ मारायला येतील अशी त्याला अपेक्षा होती. तो कुठलीही शिक्षा भोगायला तयार झाला. पण घडलं ते आखरीतच. त्याची भयकथा ऐकून सगळे हसायला लागले. तुम्ही पोरांना मोठी झाली तरी वांडपणा काय गेलेला नाही. अरे आमचा हिम्या कसा घाटात गायब होईल? तर काल रात्रीपासून घराबाहेरच पडलेला नाही. आताच उठून परसात अंगुलीला गेलाय. जा सवताच बघून ये, हिमांशूचे बाबा म्हणाले. रोहन लगेच परसाकडे धावला. केळीच्या झाडांमध्ये ठेवलेल्या पाथरीवर बसून वाफाळलेल्या ऊन पाण्याने आंघोळ करणारा हिमांशू दिसला आणि त्याला हर्षवायू झाला. धावतच जाऊन त्याने अंगावरील फेसाची पर्वा न करता हिमांशूला मिठी मारली. पण आनंदाचा भर ओसरल्यावर लक्षात आलं की जर काल रात्री आपल्यासोबत बाईकवर मागे हिमांशू नव्हता तर मग कोण होतं? या विचारासरशी त्याला भोवळ आली आणि घाटात त्या रात्री दिसलेल्या चमकदार निळ्या डोळ्यांच्या स्त्रीचं पाशवी हसू त्याच्या कानात निनादू लागलं. बबन आणि जग्या रात्रीचं होडी घेऊन खाडीत मासेमारीला गेलेले. फक्त 2 माणसं 2 टोकांना बसतील आणि मध्ये जाळं आणि माशांनी भरलेल्या काही टोपल्या ठेवता येतील एवढंच होडकं होतं ते. रात्री 2चा सुमार. होडी वलवत ते किनाऱ्यापासून खूप दूरवर गेले. दिवस थंडीचे असल्याने दर्यावरही धुकं पसरलेलं. जणू समुद्रातूनच वाफा बाहेर पडत आहेत असं वाटावं. त्या दोघांनी काल दुपारीच जाळं टाकून ठेवलेलं. आज ते बाहेर खेचायचं, मासे होडीत जमा करायचे, मग वेगवेगळ्या टोपल्यातून भरायचे. या सगळ्या कामात 3-4 तास गेले असते. पहाटे 6 पर्यंत बाजारात पोचायचं. सगळ्यात आधी पोचलो की चांगला भाव मिळतो हे त्यांना ठाऊक होतं. ते दर्यात खूप दूर ठरलेल्या जागी पोचले. जाळं बाहेर ओढण्याआधी हुडहुडी दूर पळावी आणि अंगात ताकद यावी म्हणून त्यांनी सोबत आणलेल्या चपटीमधली 9 टाक दारू घेतली. एकदम स्फूर्ती आली. झटाझट दोघं कामाला लागले. ए बबन्या, आज तरी एखादा मोठा घोलमासा गावल काय र? जग्याने विचारलं. न गावायला काय झालं? माझ्या म्हाताऱ्याला एकदा गावला होता. लय पैसा आला त्याचा. आपल्याला गावला तर मजाच हाय बघ दोस्ता, बबन खुश होऊन म्हणाला. पण अर्ध जाळं वर ओढलं तरी त्यांच्या वाट्याला मांदेली, बांगडे, ढोमी, तारली आणि छोटी पापलेट सोडून काहीच येईना. घोळ तर दूरच राहिला. सुरमई सुद्धा दिसेना. आशेने बाकीचं जाळं बाहेर खेचताना बबनचं लक्ष समोर गेलं. त्यांच्या होडीपासून मैलभर अंतरावर प्रकाशाचा एक गोळा लकाकताना दिसला. तो दुसऱ्या बोटीवरील कंदील किंवा बल्ब नव्हता. तसं असतं तर बबनच्या अनुभवी डोळ्यांना कळलं असतं. तो प्रकाश अगदी वेगळाच होता. कोणीतरी मशाल घेऊन धावत असल्यासारखा. ए जग्या, ती ड्युटी दिसली काय र? जाळं वर ओढण्यात मग्न असलेल्या जग्याला बबन्याने विचारलं. कंची ड्युटी? कपाळाला आठ्या पाडत जग्याने उलट प्रश्न विचारला आणि कंबर सरळ करून समोर पाहू लागला. पण अगदी बबन्याच्या विरुद्ध बाजूला. त्याला सुद्धा तो झगमगीत प्रकाशाचा गोळा दिसला. पण एक नाही 2. एवढ्या रातच्याला कोण र ड्युट्या फिरवत असेल दर्यात? जगन्या कंबरेवर हात ठेवून म्हणाला. ड्युट्या? अरे एकच ड्युटी हाय, नीट बघ. बबन्याने चूक सुधारली. नाय बा, 2च आहेत. मना स्पष्ट दिसतंय इथून. जग्या ठाम होता.
येड्या, नवटाक जास्त झाली आहे तुला. हे बघ, माझ्या बोटाकडं लक्ष दे, तुला दिसल ती दिवटी, बबन्या म्हणाला. त्यावेळी जग्याने बबन्याकडे पाहिलं आणि तो भलतीकडेच बोट दाखवतोय हे त्याच्या लक्षात आलं. तिथे खरंच एक दिवटी होती. ही काय र पिशागत, तो दबक्या स्वरात ओरडला. बबन्याने त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही त्या दिशेला 2 दिवट्या दिसल्या. मग दोघांनी चौफेर नजर फिरवली आणि फक्त 3च नाही, कमीत कमी 10-15 दिवट्या आपल्यापासून कमी अधिक अंतरावर तरंगत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जवळ जाऊन पहावं नेमकं काय आहे ते, हे कुतूहल त्यांना शांत बसू देईना. पण अर्ध जाळं वर ओढायचं बाकी होतं. त्यांनी तिथे लक्ष एकवटलं. दोघंही पटापट हात चालवू लागले आणि चमत्कार झाल्यासारखं एकदम बंपर मासळी उरलेल्या जाळ्यात गावू लागली. सगळी जिवंत, जणू आता चडकल्यासारखी. घोळ नव्हता, पण सुरमया, मोठी पापलेट, जाडजूड कोळंब्या, मुशा, रावस, बांगडे आणि इतरही भरपूर मासे. त्यांना लॉटरीच लागली. त्या मासळीची टोपल्यांमध्ये योग्य ती सोय करण्यात आणि जाळं नीट रचून ठेवण्यात तासभर गेला. मासळी इतकी होती की टोपल्या भरूनही बरीच उरली. ती त्यांनी होडीतच ढीग करून ठेवलेली. होडी जड झाली. अखेर काम संपवून त्यांनी हाशहुश करत कंबर वर केली आणि पाहतो तर काय, काही दिवट्या अगदी हाकेच्या अंतरावर पोचलेल्या. त्या मशाली नव्हत्या, दिवे नव्हते, असं काहीही नव्हतं जे त्यांनी आधी कधी पाहिलेलं. ते फक्त केशरी प्रकाशाचे भगभगीत गोळे होते, जे चमकत होते आणि कुठल्याही आधाराशिवाय लाटांवर तरंगत होते. फार उंच जात नव्हते. त्या गोळ्यांना स्वतःची समज असावी. अगदी एका लयीत ठरल्याप्रमाणे ते मंदगतीने होडीच्याच दिशेने येत होते. त्यांच्या आत प्रकाशासोबतच काहीतरी काळशार केसासारखं होतं. ते आतल्या आत वर खाली व्हायचं. एक गोळा तर थेट त्यांच्या होडीवरच येऊन पोचलेला आणि मग स्थिर झाला. दोघं विस्मयाने डोळे फाडफाडून वर पाहू लागले. जग्याला काहीच सुचेना, पण बबन्याचं डोकं अजून थाऱ्यावर होतं. त्याने त्या गोळ्यापासून दूर जाण्यासाठी तावातावाने वल्हे मारली, पण होडी जड झालेली. ती फार वेगाने जाऊ शकत नव्हती. अधूनमधून तो जग्याला आवाज देत होता, डाफरत होता, शिव्या घालत होता, पण जग्या देव दिसल्यासारखा समाधीत पोचलेला. लाटांची चुळबुळही वाढलेली. पुरतं उजाडलं नव्हतं, पण पूर्व दिशा लाल होऊ लागलेली. शिवाय होडीवर तो झगमगीत गोळा देखील होता. बबन्याला दिसलं की पाण्यातील जिवंत मासळी त्या प्रकाशाकडे आकर्षित होत आहे. होडीच्या चहूबाजूने पोहत आहे. त्यांच्या जाळ्याला बंपर मासळी लागण्याचं हेच कारण होतं. भारल्यासारखा आता तो वल्ह मारण्याचं सोडून पाण्यातच पाहू लागला. त्याला खाली आणखी एक गोळा दिसत होता, पण हे वरच्या गोळ्याचं प्रतिबिंब नव्हतं, तर आतूनच एक नवीन गोळा वर येत होता. म्हणजे हे सर्व गोळे पाण्यातूनच वर आले असावेत. अरे माझ्या देवा, काय ही भानामती, बबन्या छातीवर हात ठेवत म्हणाला. त्याने पुन्हा जग्याकडे पाहिलं. त्याचं डोकं वर ते वरच. डोळ्यांच्या बाहुल्या देखील हलेनात. तो काही ऐकण्या बोलण्यापलीकडे पोचलेला कधीचाच. एवढं काय आहे त्या गोळ्यात? बबन्या देखील वर बघू लागला. त्या भगव्या प्रकाशातील अतर्क्य हालचाली त्याला संमोहित करू लागल्या. अखेर त्याची ही ब्रह्मानंदी टाळी लागली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही जग्या आणि बबन्या घरी न पोचल्याने वाडीतील कितीतरी होड्या त्यांना शोधायला दर्यात गेल्या. किनाऱ्यापासून 15 मैल दूर त्यांना होडी सापडली, मासळीने खच्चून भरलेली. पण बबन्या आणि जग्याचा पत्ता नव्हता. दारूच्या नशेत मारामारी करून बुडून मेले असा लोकांनी अंदाज बांधला, पण त्या रात्री नेमकं काय घडलं हे कधी कोणाला कळणारच नाही. कोकणातील एक सुस्त गाव असलेल्या देवगावच्या छोट्या वाडीत
रात्री घरांच्या कौलांवरून धावत जाणारी एक सावली अनेकांनी पाहिली आहे. लोक तिला म्हणतात काळा मुटक्या. का? कारण त्याला पाय नाहीत, असतील तरी ते धावताना जमिनीला लागत नाहीत. हा कुठला माणूस नाही किंवा प्राणीसुद्धा नाही. कुठलीही चाहूल लागू न देता तो मांजरीसारखा पळतो, नाहीतर पालीसारखा भिंतीला चिकटून राहतो. तो दिसतच नाही, दिसते ती फक्त त्याची सावली. 2 वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात घडलेला हा प्रकार. रात्रीची वेळ, कडाक्याची थंडी, घरातल्या चुली थंडावलेल्या, अंगणातील परसातील शेकोट्या देखील गारठलेल्या. इतक्या थंडीत मध्यरात्रीनंतर कशाला कोण जागा राहतो? प्रत्येकाला स्वतःची सुखाची साखर झोप प्रिय असते. तर अशा वेळी गावकराच्या घरावर काहीतरी खुडखुडलं. मांजर असेल असं वाटून त्यांनी आधी दुर्लक्ष केलं, पण नंतर जाणवलं की कुणीतरी माणसासारखं धावतंय. त्यावेळी गावात चोरांना ऊत आलेला. मागच्या महिन्यातच नायकांच्या घरी डल्ला मारून 7.5 तोळे सोनं लांबवलेलं. गावकराच्या घरातील मंडळी खाडकन जागी झाली. तात्याने माडीवरचा बल्ब लावला. हनम्या सोटा घेऊन दाराने बाहेर आला. कौलांवरचा आवाज अचानक थांबला, पण त्यांच्या दारासमोर कौलावर उभ्या असलेल्या कुणाची तरी सावली पडत होती. माणूस नाही, कुत्र नाही, मांजर तर नाहीच नाही. काहीतरी उंच, पातळ आणि डोकं इतकं एका बाजूला झुकलेलं की खांद्याला चिकटलेलं, अशी ती आकृती होती. हनम्याची बोबडी वळली. अंगणात जाऊन वर पाहण्याची छातीच झाली नाही त्याची. जरा भराने बाकीची मंडळी गोळा झाली, पण तोवर सावली दिसेनाशी झालेली. हनम्याने घडलेला प्रकार दुसऱ्या दिवशी लोकांना सांगितला. हा काहीतरी भानामतीचा प्रकार आहे अशी लोकांची खात्री झाली. बायका भेदरल्या. पुरुष मंडळी सूर्यास्तानंतर पावशेरीसाठी गुत्त्यावर जायची देखील बंद झाली. किरकिर करणाऱ्या लहान पोरांना मुटक्याची भीती दाखवून खाऊ घालता येत होतं, झोपवता येत होतं, पण पुढे वर्षभर तो कोणाला दिसलाच नाही. आणि पुढच्या थंडीत रात्रीचे 9 वाजलेले असताना नीता आपल्या पडवीत बसून पुस्तक वाचत होती. सहजच तिचं लक्ष भिंतीकडे गेलं. मान डावीकडे कललेली एक सावली कितीतरी वेळ भिंतीला चिकटून होती. तिने आसपास पाहिलं, पण दिव्यासमोर असं कुणीच उभं नव्हतं ज्याची सावली पडावी. ती जीव खाऊन किंचाळली. सावली सरपटत छपराकडे गेली आणि गायब झाली. गावात पुन्हा घबराट पसरली. मग पुढे वर्षभर असा काही प्रकार घडला नाही. येत्या डिसेंबरमध्ये या घटनेला आणखी 1 वर्ष पूर्ण होईल. तुम्हाला काय वाटतं? पुन्हा तो काळा मुटक्या दिसेल? मित्रांनो, हे सर्व किस्से इथून तिथून ऐकलेल्या दंतकथा आहेत. हिवाळ्यातील गारेगार रात्री हातात चहा कॉफीचा कप घेऊन किंवा गरमागरम सूप भुरकत तुम्ही त्यांचा आनंद घ्यावा. सर्वांना शेअर कराव्यात किंवा एखाद्या प्रवासात स्वतःच रंगून सांगाव्यात, एवढाच त्यांचा उद्देश आहे. कुठल्याही ठिकाणाची बदनामी करण्याचा हेतू नाही. बाकी आपला पूर्ण महाराष्ट्रच सर्व देवी देवतांच्या कृपेने भूताखेतांपासून मुक्त आणि सुरक्षित आहे. तेव्हा काळजी करू नका, आरामात प्रवास करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.